त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बावनकुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। सातारा झेडपी वादासंदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळते। बावनकुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे आता या भेटी दरम्यान काय नेमकी चर्चा होते आणि या चर्चेतून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज अधिवेशनामध्ये मोठे पडसाद सातारा झेडपी वादाचे पाहायला मिळालेले होते आणि आता सध्या बावनकुळे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, बावनकुळे सध्या शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत, काय अधिकची माहिती मिळते? सभागृहात झालेला वाद आणि तणाव आता शमवण्यासाठी आणि हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आता प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे सर्व इतर मंत्री, ज्यामध्ये प्रताप सरनाईक आहेत, दादा भुसे आहेत, संजय राठोड आहेत, असे इतर मंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले पाहायला मिळतात। त्यामुळे दोन्ही बाजूने आता समझोता करण्याचा, तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। कारण ज्या प्रकारे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पडसाद उमटले होते, ते कुठेतरी या तणाव जो आहे तो निवळण्याचा प्रयत्न या भेटीमधून होत असल्याचं पाहायला मिळते। कारण या प्रकारे एकनाथ शिंदे यांचे मंत्री आक्रमक झालेले पाहायला मिळत होते आणि हे बोलण्यानंतर दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातली जी देहबोली होती ती दोघांचीही संतप्त असलेली पाहायला मिळत होती। खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली अत्यंत संतप्त होती, कारण सत्ताधारी पक्षानेच अशा प्रकारे पायऱ्यांवर आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणं हे नक्कीच कुठेतरी सरकारच्या दृष्टीनं योग्य नव्हतं आणि त्या दृष्टिकोनातून ही आता तडजोड आणि भेटीचा जे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले पाहायला मिळत आहेत आणि या भेटीच्या माध्यमातून कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न हा दिसून येतो। अगदी, त्यामुळे आता या भेटी दरम्यान काही तोडगा निघतो का हेच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।